हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबस मधला जो फार्माकोलॉजी सब्जेक्ट आहे त्याच्यामधला पॉइंट आहे मित्रांनो NSAIDs म्हणजेच नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. त्याच्यामध्ये मित्रांनो अँटीपायरेटिक, एनाल्जेसिक हे पण इन्क्लूड होतात. आणि मित्रांनो, आजचा बॅच डे किती आहे? डे 19 चा व्हिडिओ लेक्चर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण हे सिलेबस कॉपी मध्ये बघणार आहेत. ही ड्रग इन्स्पेक्टरची सिलेबस कॉपी आहे मित्रांनो. यामध्ये बघू शकता आपण आधीच्या डेज मध्ये कोणते कोणते पॉइंट डिस्कस केलेत मित्रांनो फार्माकोलॉजीचे. बघा, फार्माकोलॉजी त्याच्यामध्ये आपण फॅक्टर मॉडिफाइंग ड्रग ऍक्शन हा पॉइंट झालेला आहे. पुन्हा ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन हा पण पॉइंट झालेला आहे मित्रांनो. आणि नंतर एक इम्पॉर्टंट पॉइंट होता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. त्याचे क्लासिफिकेशन वर जे पार्ट होते, ड्रग वर मोड ऑफ ऍक्शन असेल, डिटेल त्याचं डिस्कशन आपण ऑलरेडी केलेलं आहे मित्रांनो. हे तीन मेन जे इम्पॉर्टंट पॉइंट होते मित्रांनो, IMP पॉइंट होते, आपण आधीच्या डेटच्या लेक्चर मध्ये कव्हर केलेत. ते तुम्ही बघितलेले नसतील मित्रांनो तर तुम्ही युट्यूब चॅनलवर जी प्लेलिस्ट बनवलेली आहे ड्रग इन्स्पेक्टरची त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आजपासून आपण कोणता पॉइंट स्टार्ट करणार आहेत? इथे बघा, सिलेबस मध्ये तुम्हाला अँटीपायरेटिक एक पॉइंट दिसत असेल, एनाल्जेसिक दिसत असेल आणि इथे NSAID दिसत असेल. तर मित्रांनो, हे तीन पॉइंट म्हणजे एकच पॉइंट मध्ये आपण कव्हर करणार आहेत. हे NSAID म्हणजे अँटीपायरेटिक, एनाल्जेसिक आणि अँटी इन्फ्लामेटरी ड्रग असतात. तर हे तीन पॉइंटचे लेक्चर आजपासून स्टार्ट होणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण स्टार्ट करू. NSAIDs म्हणजेच नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग and antipyretic analgesic are the class of drug that have analgesic, antipyretic, anti-inflammatory action in different measures. तर मित्रांनो, हे जे NSAIDs आहेत तर मित्रांनो ह्यांच्या तीन मेजर ऍक्शन असतात. म्हणजे हे ह्या कॅटेगरी मधले ड्रग जे असणार आहेत ते तीन ऍक्शन दाखवणार आहेत. पहिली ऍक्शन कोणती आहे मित्रांनो? अँटीपायरेटिक. अँटीपायरेटिक म्हणजे मित्रांनो जे बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालेलं बॉडी टेम्परेचर असणार आहे तर हे ड्रग काय करणार आहेत? त्या बॉडी टेम्परेचरला नॉर्मल लेवलला आणण्यासाठी मदत करणार आहेत, राईट. त्याच्यामुळे यांचं कसं अँटीपायरेटिक एक ऍक्शन झाली. आणि दुसरी ऍक्शन आहे मित्रांनो एनाल्जेसिक. एनाल्जेसिक म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, जे पेन होतं म्हणजे डोकेदुखी असेल, सांधेदुखी असेल, जे काही पेन होणार आहे पेन, तर त्या पेनला कंट्रोल कोण करतात मित्रांनो? ड्रग एनाल्जेसिक ड्रग हे कंट्रोल करतात. आणि मित्रांनो, ह्यांची तिसरी ऍक्शन आहे कोणती आहे? अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन. तर मित्रांनो, ज्या काही इन्फ्लामेशन असेल, सूज असेल किंवा इन्फ्लामेशन वेगवेगळ्या टाईपच्या असतात तर हे ड्रग काय करणार आहेत? अँटी इन्फ्लामेटरी पण ऍक्शन दाखवणार आहेत, त्या इन्फ्लामेशनला कंट्रोल करणार आहेत. कोणतं ड्रग? NSAIDs. तर मित्रांनो, NSAIDच्या तीन ऍक्शन असतात, एनाल्जेसिक, अँटीपायरेटिक आणि अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन. तर मित्रांनो, आपण हे बघायचंय की हे जे ड्रग आहेत ह्या तीन ऍक्शन कशा टाईपचे दाखवतात, ह्यांची कोणती मोड ऑफ ऍक्शन असणार आहे, बॉडीमध्ये जाऊन कोणत्या रिसेप्टरला ते बाइंड करणार आहेत, ब्लॉक करणार आहेत आणि ह्या तीन ऍक्शन जे आहेत ते अचीव्ह करणार आहेत, राईट. तर नंतरचे पॉइंट बघू. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन नार्कोटिक, नॉन ओपॉइड, ऍस्प्रिन लाईक एनाल्जेसिक. तर मित्रांनो, नार्कोटिक, एनाल्जेसिक, मॉर्फिन वगैरे हे खूप सारे आहेत, पण ह्या कॅटेगरी मधले जे काही ड्रग असणार आहेत ते काय असणार आहेत? नॉन नार्कोटिक असणार आहेत. आणि मित्रांनो, नॉन नार्कोटिक हे ओपॉइड रिसेप्टरला ऍक्ट, म्हणजे नार्कोटिक ड्रग जे असतात ते ओपॉइड रिसेप्टरवर ऍक्ट करून ऍक्शन दाखवतात, राईट. CNS डिफरन्शिएट करतात, मॉर्फिन वगैरे. तर मित्रांनो, हे आपल्या कॅटेगरीचे जे NSAID ड्रग आहेत त्याला नॉन ओपॉइड पण म्हणलं जातं, नॉन नार्कोटिक पण म्हणलं जातं आणि मित्रांनो ऍस्प्रिन लाईक एनाल्जेसिक पण म्हणलं जातं मित्रांनो यांना. आणि नंतर बघा इथे, दे आर मोर कॉमनली एम्प्लॉयड अँड मेनी आर ओव्हर द काउंटर ड्रग ऑर नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग. तर मित्रांनो, इथे दोन पॉइंट बघा. ओव्हर द काउंटर ड्रग. ओव्हर द काउंटर ड्रग मीन्स मित्रांनो, आता बघा, काही जे ड्रग असतात त्यांच्यासाठी तुम्हाला डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन कंपल्सरी असते. शेड्यूल H ड्रग असेल, स्लीपिंगच्या पिल म्हणजे झोपेसाठी
पिल असतात, ह्या सगळ्या ड्रगला मित्रांनो तुम्हाला प्रिस्क्रिप्शनची रिक्वायर्ड असते. पण मित्रांनो NSAIDs जे आहेत, NSAIDs नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, तर ह्यांच्यासाठी मित्रांनो तुम्हाला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही पडणार. तुम्ही मेडिकल मध्ये गेलात आणि आम्हाला डोकेदुखीसाठी टॅबलेट द्या म्हणलात ना, तो फार्मासिस्ट तो देणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे यांना ओव्हर दी काउंटर ड्रग, त्याला दुसरं नाव काय, नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग्स, राईट. तर हे ओव्हर दी काउंटर ड्रग नॉन प्रिस्क्रिप्शन ड्रग मध्ये इन्क्लूड होतात. नेक्स्ट पॉइंट, द नॉन नार्कोटिक अनॅल्जेसिक हॅव द पेरिफेरल साइट ऍक्शन. तर मित्रांनो हे आपले जे ड्रग असणार आहेत यांची ऍक्शन कुठे असणार आहे, पेरिफेरल साइटवर ऍक्शन करणार, अँड दे हॅव नो अफिनिटी फॉर द ओपॉइड रिसेप्टर. तर मित्रांनो ओपॉइड रिसेप्टर साठी ह्यांच्याकडे कोणती अफिनिटी नाहीये किंवा ओपॉइड रिसेप्टरवर हे ऍक्ट होणार नाहीत. ओपॉइड ड्रग जे मॉर्फिन वगैरे हिरोईन वगैरे जे असतात तर ते त्याच्यावर ऍक्ट करतात. दे हॅव कन्सिडर्ड टू बी नॉन ऍडिटिव्ह. तर मित्रांनो जे ओपॉइड ड्रग असतात नार्कोटिक त्यांची सवय लागू शकते, तर हे जे NSAIDs आहेत त्यांची सवय लागू नाही शकत, नॉन ऍडिटिव्ह म्हणून म्हणलेलं आहे. आता मित्रांनो सगळ्यात मेन पार्ट आपण बघणार आहेत. आता आपण डिटेल मध्ये बघितलं की NSAID ओव्हर द काउंटर ड्रग आहेत, ऍस्पिरिन लाईक अनॅल्जेसिक आहेत. पण मित्रांनो त्यांची ऍक्शन काय असणार आहे, मोड ऑफ ऍक्शन काय असणार आहे, राईट. ते बघण्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला फॉर्मेशन ऑफ पेन, म्हणजे मित्रांनो बॉडीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखादी इंजुरी होते, खरचटतं किंवा काही पण, तर पेन कसा होतो, म्हणजेच बॉडीमध्ये पेन फॉर्मेशन कसा होतो, राईट. आणि मित्रांनो तुम्हाला फिवर कसा होतो, कोणत्या ह्याच्यामुळे कोणतं घटक त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, ते नॉर्मल मेकॅनिझम आपण बघितलं फॉर्मेशन ऑफ पेन. तर तुम्हाला मित्रांनो ह्या ड्रग जे काही कॅटेगरीचे ड्रग आहेत NSAIDs, तर त्यांची मोड ऑफ ऍक्शन समजणं खूप इझी जाईल. एकच मोड ऑफ ऍक्शन आहे सर्वांची. तर इथे बघा मित्रांनो, हे मी पहिल्यांदा तुम्हाला छोटं करून दाखवतो. याच्यामध्ये बघा ही नॉर्मल मेकॅनिझम ऑफ पेन फॉर्मेशन आहे. तर आता मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. आता इथं मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड दिलेलं आहे, म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस एखादी इंजुरी होणार आहे, राईट, लागणार आहे, किंवा मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड मधून काय होतं मित्रांनो, आर्चिडोनिक ऍसिड रिलीज होतो. आर्चिडोनिक ऍसिड रिलीज झाल्यानंतर मित्रांनो ते काय होणार आहे, विथ दी हेल्प ऑफ ऑक्सिजन हायड्रोपेरॉक्साइड मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे, विथ दी हेल्प ऑफ ऑक्सिजन. ही स्टेप समजली. तर मित्रांनो नेक्स्ट स्टेप बघा, हा जो हायड्रोपेरॉक्साइड आहे तर तो नंतर कन्वर्ट होणार आहे सायक्लिक हायड्रोपेरॉक्साइड मध्ये. आणि मित्रांनो हे कन्व्हर्जन कोण करणार आहे, हायड्रोपेरॉक्साइड टू सायक्लिक हायड्रोपेरॉक्साइड, ते करणार आहे मित्रांनो सायक्लोऑक्सिजिनेज. तर मित्रांनो सायक्लोऑक्सिजिनेजचे दोन टाईप असतात, एक आहे कॉक्स फर्स्ट म्हणजे सायक्लोऑक्सिजिनेज फर्स्ट, आणि दुसरं आहे सायक्लोऑक्सिजिनेज सेकंड. तर मित्रांनो या सायक्लोऑक्सिजिनेजला दुसरं नाव काय, प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेटिस, पण ह्याला दुसरं नाव आहे. तर मित्रांनो हे सायक्लिक हायड्रोपेरॉक्साइड आहे, तर ते नंतर कशात कन्वर्ट होणार आहे मित्रांनो, प्रोस्टाग्लॅन्डिन E2 मध्ये. तिथे पण हेल्प कोण करणार आहे त्या प्रोसेसला, त्याला पण प्रोसेस करणार हेल्प करणार आहे कॉक्स, म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेटिस हेल्प करणार आहे दोन्ही स्टेपला. तुम्हाला इथे समजलं मित्रांनो, पहिल्यांदा मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड तिथे इंजुरी झाली, तिथे काय होणार आहे, आर्चिडोनिक ऍसिड रिलीज होणार आहे, आणि तो आर्चिडोनिक ऍसिड परत कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, हायड्रोपेरॉक्साइड मध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याच्यानंतर तो सायक्लिक हायड्रोपेरॉक्साइड मध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि तो सायक्लिक हायड्रोपेरॉक्साइड कशात कन्वर्ट होणार आहे मित्रांनो, प्रोस्टाग्लॅन्डिन E2. आता मित्रांनो हे प्रोस्टाग्लॅन्डिन E2 जे असणार आहे तर ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो मित्रांनो, रिस्पॉन्सिबल फॉर पेन, फिवर अँड इन्फ्लामेशन. हे PGE2 जे असणार आहे मित्रांनो तर ते रिस्पॉन्सिबल असणार आहे. आणि हे प्रोस्टाग्लॅन्डिन काय करणार आहे, ब्रेन नर्व कडे सिग्नल पाठवणार आहे की इथे इथे असा असा प्रॉब्लेम, म्हणजे सेन्सेशन पाठवणार आहे की पेन झालेलं आहे, इंजुरी झालेली आहे. तर ती इन्फॉर्मेशन ब्रेन कडे ज्यावेळेस जाणार आहे तर मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला सेन्सेशन ऑकर होणार आहे की इथे इथे पेन होत आहे, राईट. तर हे प्रोस्टाग्लॅन्डिन E2 त्याच्यासाठी
रिस्पॉन्सिबल आहे. हे काय करणार आहे, हे सिग्नल पाठवतो की फिवर झालेलं आहे, पेन झालेलं आहे. हायपोथॅलॅमसला सांगणार की असा असा सीन आहे आणि तुम्ही बॉडीचं टेम्परेचर वाढवायचं. हे सिग्नल कन्वे करणारा मेसेंजर, तर हे प्रोस्टाग्लॅंडिन E2 त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. तर मित्रांनो आता ही नॉर्मल मेकॅनिझम झालं की अशा अशा गोष्टी झाल्या की पेन फॉर्मेशन होतं. तर मित्रांनो तुम्ही इथे बघत असताल या प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी जे सायक्लोऑक्सिजनेस रिक्वायर्ड असणार आहे, त्याच्यामध्ये कॉक्स फर्स्ट, सायक्लोऑक्सिजनेस फर्स्ट आणि कॉक्स सेकंड रिस्पॉन्सिबल असणार आहे, राईट, ह्या दोन्ही स्टेप मध्ये. तर मित्रांनो इथे आपले जे काही NSAIDs ड्रग आहेत, नॉन स्टिराइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, राईट. तर हे ड्रग काय करणार आहेत मित्र, या कॅटेगरी मधले सर्व ड्रग ही सायक्लोऑक्सिजनेस जो आहे तर त्याला इनहिबिट करणार आहेत. त्याला इनहिबिट केलं मित्रांनो तर ही हायड्रोपेरोक्साइड सायक्लोहायड्रोपेरोक्साइड मध्ये कन्वर्ट होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणजे प्रोस्टाग्लॅंडिनचं जे प्रोडक्शन होणार आहे त्या प्रोडक्शनला हे ड्रग काय करणार आहेत मित्रांनो, स्टॉप करणार आहेत. आणि हे प्रोस्टाग्लॅंडिनचं सिंथेसिस स्टॉप झालं, प्रोडक्शन स्टॉप झालं, त्याच्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, आपल्याला 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी भेटणार आहेत. आता हे प्रोस्टाग्लॅंडिनच सिंथेसिस नाही झालं तर आपल्याला कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी भेटतील, अँटीपायरेटिक, राईट, त्याच्यानंतर एनाल्जेसिक, राईट, आणि त्याच्यानंतर मित्रांनो अँटी इन्फ्लामेटरी. समजलं तुम्हाला? हा पेन फॉर्मेशनचा चार्ट समजल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोड ऑफ ऍक्शन याच्यामध्ये ऍस्पिरिन असेल, पॅरासिटामॉल असेल, डायक्लोफिनॅक असेल, ज्या काही या कॅटेगरीच्या अंडर ड्रग येणार आहेत ते सर्व ड्रग काय करणार आहेत मित्रांनो, काही ड्रग काय करणार आहेत, कॉक्सला इनहिबिट करणार आहेत, काही ड्रग कॉक्स2 ला इनहिबिट करणार आहेत. ते नंतर आपण डिटेल मध्ये पण बघणार आहे. परंतु तुम्हाला हे फॉर्मेशन समजलं तर मित्रांनो या पॉइंट वरचे सर्व व्हिडिओ लेक्चर तुम्हाला इझी समजणार आहेत, खूप इझिली, सिंपल पॉइंट आहे. नंतर बघा मित्रांनो आता आपण याचं क्लासिफिकेशन बघणार आहेत. या कॅटेगरीमध्ये कोणते कोणते ड्रग इन्क्लूड होणार आहेत ते आपण बघूत मित्रांनो. इथे बघू शकता नॉन स्टिराइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, त्यालाच ऑर मध्ये दिलेले अँटीपायरेटिक आणि एनाल्जेसिक. तर मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बघू, ह्याच्या 4 मेन कॅटेगरी आहेत मित्रांनो. एक आहे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर, म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह सायक्लोऑक्सिजनेसला इनहिबिट करणारे ड्रग. दुसरी कॅटेगरी बघा मित्रांनो, प्रेफरन्शियल कॉक्स2 इनहिबिटर, कोणते इथे कॉक्स2 ला इनहिबिट करणारे ड्रग. आणि थर्ड कॅटेगरी सिलेक्टिव्ह कॉक्स2, म्हणजे फक्त कॉक्स2 लाच इनहिबिट करणारे ड्रग आहेत. नंतर आहे मित्रांनो एनाल्जेसिक अँटीपायरेटिक विथ प्युअर अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन. ह्या 4 मेन कॅटेगरी आहेत. तर मित्रांनो आपण पहिल्या कॅटेगरी मधले कोणते कोणते ड्रग आहेत बघू. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर. तर मित्रांनो आता हे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर जे आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्या फंक्शनल ग्रुपनुसार, आता सॅलिसिलेट मध्ये ह्याच्या फंक्शनल ग्रुपनुसार कोणता ड्रग त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो, प्रोपॅनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये बघा सॅलिसिलेट एक आहे, प्रोपॅनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहे, नंतर फेनामेट आहे, इनोलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहेत, ऍसिटिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहेत, पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह आहेत. मित्रांनो तुम्हाला DIच्या एक्झाम मध्ये सर्वात महत्वाचा कोलॉजचा कोणता पार्ट असेल तर तो असणार आहे क्लासिफिकेशन. कारण मित्रांनो क्लासिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इझी जातात. आता इथे बघा हे क्लासिफिकेशन तुम्ही पार्ट केलं तर प्रोपॅनिक ऍसिड मध्ये आयबोप्रोफेन, नॅप्रॉक्झिन हे येतं माहिती आहे. आणि ह्यांची मोड ऑफ ऍक्शन पण तुम्हाला इथे समजणार आहे. नॉन सिलेक्टिव्ह कॉक्सला इनहिबिट करणार आहे ते, राईट. तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघायची गरज आहे का, मेन महत्वाच्या गोष्टी समजल्या तुम्हाला. प्रोपॅनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहेत, कॉक्सला इनहिबिट करणार आहेत. आणि कॉक्स कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, रिस्पॉन्सिबल आहे प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिसला, राईट, प्रोस्टाग्लॅंडिन E2 च्या सिंथेसिसला. आणि ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर्मेशन ऑफ पेन, फिवर आणि इन्फ्लामेशन. हे सिंपल 2-3 गोष्टी माहिती झाल्या तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज
नसणार आहे. त्यासाठी क्लासिफिकेशन खूप खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो DIच्या एक्झामसाठी. आता इथे बघा, सॅलिसिलेट मध्ये सगळ्यात महत्वाचा ड्रग कोणता आहे तो ॲस्पिरिन. प्रोपॅनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये आयबोप्रोफेन, नॅप्रॉक्झेन, केटोप्रोफेन आणि फ्लेर्बिप्रोफेन. फेनामेट मध्ये मित्रांनो मेफनेमिक ऍसिड एकच ड्रग येतो. नंतर इनॉलिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉक्झिकॅम आणि टेनॉक्झिकॅम. नंतर ऍसिडिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये केटोरोलॅक, इंडोमिथॅसिन, नॅबिमिटोन हे ड्रग इन्क्लूड आहेत. पायराझोलोन मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये फिनिल ब्युटॅझोन, ऑक्सिफेन ब्युटॅझोन. तर मित्रांनो हे झाले नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर. आता मित्रांनो प्रेफरेन्शियल कॉक्स2 इनहिबिटर जे की कॉक्स2 ला इनहिबिट करणार आहेत. त्याच्यामध्ये ड्रग कोणते आहेत मित्रांनो, निम्युसलाइड आहे, नंतर आपला डायक्लोफिनॅक आहे, ऍसिक्लोफिनॅक आहे, मेलॉक्झिकॅम, इटोडोलॅक. तर मित्रांनो हे जे 5 ड्रग आहेत ते कसे आहेत, प्रेफरेन्शियल कॉक्स2 इनहिबिटर. आणि कॉक्सला इनहिबिट केलं तर प्रोस्टॅग्लॅंडिन सिंथेसिस होणार नाही, आणि ते सिंथेसिस नाही झालं तर पेन आणि वगैरे सेन्सेशन तिथे नाही जनरेट होणार. त्याच्यानंतर मित्रांनो क्लासिफिकेशन थर्ड मध्ये बघा, सिलेक्टिव्ह कॉक्स2 इनहिबिटर. आता सिलेक्टिव्ह कॉक्स2 इनहिबिटर करणारे कोणते कोणते ड्रग आहेत ते आहेत सेलेकॉक्सिब, इटोरिकॅक्सिब आणि पायरेकॅक्सिब. तर मित्रांनो हे कॉक्सिबच्या एंडिंगला जे काही ड्रग तुम्हाला दिसत असणे ते कोणते असणार आहेत, कॉक्स2 इनहिबिटर असणार. हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता मित्रांनो जे लास्ट कॅटेगरी असणार आहे NSAID ची ती आहे अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक आणि विथ पुअर अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन. त्याच्यामध्ये ड्रग बघा मित्रांनो पॅरा अमायनो फिनॉल डेरिव्हेटिव्ह. तर आपण सगळ्यात रोज डेली लाईफ मध्ये यूज करतात मित्रांनो. आणि तुम्ही मेडिकल स्टोर मध्ये गेलात ह्याच्यासाठी प्रिस्क्रिप्शन वगैरे लागत नाही. सगळीकडे थोडं बी कोणतं पण दुखणं असेल तर मित्रांनो हा ड्रग प्रिस्क्रिप्शन मध्ये देतात, म्हणजे देतात डॉक्टर्स. तो कोणता आहे, पॅरासिटामॉल, पॅरा अमायनो फिनॉल डेरिव्हेटिव्ह. त्याचा ऍसिटामिनोफेन पण त्याला म्हणतात मित्रांनो. दुसरी कॅटेगरी ह्याच्यामध्ये मित्रांनो बघा, पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह, मेटॅमिझोल, डायपायरोल आणि प्रोपॅनाझोन हा एक ड्रग याच्यात इन्क्लूड होतो. आणि मित्रांनो ह्याच्यामधली थर्ड जे कॅटेगरी आहे बेन्झोॲझोसिन डेरिव्हेटिव्ह, बेन्झॉक्सॲझोसिन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये आहे नेपोपॅम हा एक ड्रग याच्यामध्ये इन्क्लूड होतो. तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या शॉर्ट मध्ये बघू. तर मित्रांनो आपण डिटेल मध्ये NSAID चं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणजेच अँटीपायरेटिक आणि अनाल्जेसिक ड्रग जे असणार आहेत त्याचं क्लासिफिकेशन आपण डिटेल मध्ये बघितलंय. आणि मित्रांनो सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आपण याचं बघितलंय मेकॅनिझम ऑफ पेन फॉर्मेशन. जे पेन फिवर फॉर्मेशन कसं होणार होतं बॉडीमध्ये ते आपण व्यवस्थित डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि मित्रांनो हे जे क्लासिफिकेशन मधले पॉइंट आहेत तर आपण जे अपकमिंग लेक्चर असणार आहेत त्याच्यामध्ये डिटेल मध्ये बघणार की ऍस्पिरिनची मोड ऑफ ऍक्शन काय असणार, त्याचे साईड इफेक्ट काय असणार, त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन काय असणार ते डिटेल मध्ये आपण डिस्कस अपकमिंग व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एवढंच होतं. ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि आजचा व्हिडिओ लेक्चर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल मित्रांनो तर अपकमिंग जे NSAID वरचे लेक्चर असणार आहेत ते तुम्हाला खूप इझी जाणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि थँक्यू मित्रांनो.